माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जाते. त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट केलंय. डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना नियमितपणे संवाद साधत होतो. शासनाशी संबंधित विविध विषयांवरती आमच्यात विस्तृत चर्चा होईल. या संवादातून त्यांची बुद्धिमत्ता आणि नम्रता ही नेहमीच दिसून येत असे. डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ओम शांती. देशाचे दिग्गज नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरात शोक व्यक्त केला जातोय. अतिशय विनम्र असे एक सन्माननीय अर्थतज्ञ होते. त्यांना विविध सरकारी पदांवर तसंच अर्थमंत्री म्हणून काम केलेलं आहे. गेल्या काही वर्षात देशाच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवलाय. देशाचे पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचं जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट आपण पाहत होतो. तर अशोक चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत. चव्हाण सर, काय तुमची एखादी आठवण आहे की जी तुम्हाला आता सांगायला आवडेल प्रेक्षकांना? मनमोहन सिंग साहेबांचे आणि चव्हाण परिवाराचे अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहेत. शंकरराव चव्हाण साहेब आणि मनमोहन सिंगजी हे प्लॅनिंग कमिशन मध्ये शंकरराव चव्हाण साहेब त्याचे डेप्युटी चेअरमन होते आणि मनमोहन सिंग त्यावेळेस सेक्रेटरी होते. ही त्यांची ती सुरुवात तशी राहिलेली आहे. आणि दोघंही नरसिंहरावजींच्या मंत्रिमंडळात एकत्रपणे त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे एक व्यक्तिगत स्वरूपाचे संबंध राहिले. देशाचे पंतप्रधान म्हणून एक अतिशय प्रामाणिक सचोटीने काम करणारा अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व कधी विसरू शकत नाही. आणि महाराष्ट्राच्या विकासात्मक कामामध्ये त्यांनी नेहमी आम्हाला सहकार्य केलं. मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा त्यांना भेटलो आणि प्रत्येक भेटीमध्ये कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी माझ्या कुटुंबाची, आई वडिलांची चौकशी जातीने ते म्हणजे करायचे. अशा प्रकारचा एक स्वभाव त्यांचा राहिलेला आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये, देशाच्या धोरणात्मक निर्णयामध्ये त्यांनी जे काही महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यातून देश खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुढे गेल्याचं कोणाला नाकारता येणार नाही. आणि म्हणून एक सच्चा देशभक्त ज्याला म्हणू, प्रामाणिकपणे काम करणारं, एवढ्या उच्च पदावर असताना सुद्धा कुठलाही अहंकार न बाळगता एक विनम्रपणे काम करणारं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. असं खरं तर एक अर्थतज्ञ म्हणून त्यांच्याबद्दल बोललं जातंय, पण पंतप्रधान म्हणून त्यांची जी कारकीर्द होती त्याबद्दल काय सांगतो? ते पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द मी पाहिली. अतिशय म्हणजे विनम्रपणे आणि मितभाषी आणि ज्याला म्हणू की पोलाइटली वागणारा व्यक्तिमत्व त्यांचं असं राहिलेलं आहे. कधी अहंकार नव्हता. पदाचं मोठेपण काही दाखवण्याचं कधीही त्यांना आकर्षण नव्हतं. पण सर्वांशी चांगले संबंध ठेवून देशाचं जो काही आर्थिक गाडा होता तो आखण्याचं काम देशामध्ये उत्तम पद्धतीने प्रशासक म्हणून गाजावाजा न करता देशाचे अनेक अर्थसंकल्प त्यांच्या संकल्पनेतून आलेले, देशाचे वित्त म्हणून त्यांनी केलेली त्यांची कारकीर्द आणि अनेक लोकांना संधी देऊन देशाला चांगलं नेतृत्व ज्यांनी त्या काळात दिलं, ही त्यांचं अविस्मरणीय अशा प्रकारचं हा तो कार्यकाळ राहिलेला आहे. निश्चित.